नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अशोक धर्मे। शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उसाला दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे व केव्हा घेतली पाहिजे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे उसाला पहिली फवारणी कधी घेतली पाहिजे, कोणते खतं घेतले पाहिजेत, कोणते कीटकनाशक घेतले पाहिजे, हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे। तर आज बघणार आहोत उसाला कुठली फवारणी घेतली पाहिजे। मित्रांनो, उसाला पहिली फवारणी केल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसांनी ही दुसरी फवारणी घेतली पाहिजे। तर दुसऱ्या फवारणीमध्ये काय घेतलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे। तर 15 लिटर पंपाला दुसऱ्या फवारणीला हे घ्यायचं 1919 150 ग्राम। त्याच्यानंतर हे पुमा क्रॉप केअरचं बलवान आहे, एक मिक्स मायक्रोन्यूट्रंट आहे 6 मायक्रोन्यूट्रंट। याच्यामध्ये तुम्हाला झिंक बेस मायक्रोन्यूट्रंट मिळेल। हे पंपाला 150 ml घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आहे ऍडव्हान्स पेस्टिसाइडचा काजू, हे एक आर्थोसिलिक ऍसिड आहे। याचे फायदे मित्रांनो, आपण जर स्प्रे मध्ये घेतलं तर हे उसाला आपण जे खत दिले आहेत जमिनीतून ते पूर्ण उचलून देण्याचं काम हे आर्थोसिलिक ऍसिड म्हणजे काजू करेल, त्या जेणेकरून उसाची वाढ व्यवस्थित होईल, फुटवा व्यवस्थित होईल। याकरता आर्थोसिलिक ऍसिड आपल्याला पंपाला 15 लिटर पंपाला 25 ml घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे आहे क्लोरोफॉरिफॉस। सध्या उसाला खोडकिडी आणि पोंगेमरचा प्रादुर्भाव जास्त जाणवत आहे, त्यामुळं एक कीटकनाशक देणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला मी क्लोरोफॉरिफॉस 50 ml पंपाला देत आहे। त्याच्यानंतर सर्वात शेवटी हे आहे सिलिकॉन बेस स्टिकर, हे 15 लिटर पंपाला 5 ml घ्यायचं आहे। हे सर्व औषधं एकत्र मिक्स केल्यानंतर हे सगळ्यात शेवटी पंपाला 5 ml घ्यायचं आहे, जेणेकरून पाना व्यवस्थित औषध पसरले जाईल आणि फवारणी वाया जाणार नाही। याकरता सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला पंपाला 5 ml घ्यायचं आहे मित्रांनो। तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं आपल्याला 1919 पंपाला 150 ग्राम, त्याच्यानंतर बलवान 150 ml, त्याच्यानंतर आर्थोसिलिक ऍसिड म्हणजे काजू पंपाला 25 ml, त्याच्यानंतर क्लोरोफॉरिफॉस 50 ml आणि सर्वात शेवटी सिलिकॉन बेस स्टिकर असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 15 लिटर पंपाला हे औषध आपल्याला पानावर व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे। याचे फायदे मित्रांनो, उसाची वाढ व्यवस्थित होईल, उसाला फुटवा चांगल्या पद्धतीने निघेल, उसाचा कोंब चांगल्या पद्धतीने निघेल, उसाच्या पानाची साईज व्यवस्थित होईल, जेणेकरून आपल्याला उसाच्या उत्पन्न घेण्यासाठी याचा पुरेपूर फायदा होईल, जेणेकरून उसाची समप्रमाणात हाईट होईल। याकरता ही फवारणी घ्यायची आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण याच्यानंतर तिसरी फवारणी कधी घ्यायची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, आणि कुठली घ्यायची आहे त्या व्हिडिओच्या मध्ये पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। धन्यवाद।